देशातल्या बातम्या पाहिल्यानंतर पाहूयात एक आंतरराष्ट्रीय सविस्तर रिपोर्ट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रागाचा कडेलोट झाला की काय असं चित्र निर्माण झालंय। त्यांनी राग काढलाय तो चीनवरती। चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी बंद केली आणि त्यात काही सुधारणेचे संकेतही दिले। चीन ही अमेरिकन सोयाबीनसाठीची मोठी बाजारपेठ बंद झाल्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसतोय। 2 महिन्यांपूर्वीच दोन्ही देशांनी एकमेकांवरती लादलेले भरमसाठ टॅरिफ काही प्रमाणात मागे घेतले होते। बोलणी सुरू होती, मात्र चीनने वर्तन अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे केलं नाही आणि त्यानंतर अचानक ट्रम्प यांनी चीनवरती थेट 100% टॅरिफ लावलाय। ऐकलं नाही की लावा टॅरिफ ही ट्रम्प यांची सवय भाना सगळ्यांच्याच अंगवळणी पडलेली आहे। बंदी घालणे हे एक शत्रुत्वाचे पाऊल आहे। ते जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत। जर चीनने आणखी कारवाई केली तर लवकरच शुल्क लावलं जाईल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही शक्यता वर्तवली आणि त्यानंतर काही तासांतच त्यांनी चीनवर 100% टॅरिफ लावत असल्याची घोषणा केली। चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आधीच 30% अमेरिकन टॅरिफ आहे, त्यामुळे एकूण 130% टॅरिफ होईल। 1 नोव्हेंबरपासून नवा टॅरिफ लागू होईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। ट्रम्प इतकं चिडण्याचं कारण म्हणजे चीनने 9 ऑक्टोबर रोजी दुर्मिळ खनिजांवर निर्यात निर्बंध कडक केले। त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी प्रतिसाद देत नवा टॅरिफ लादलाय। नव्या चीनी नियमांनुसार चीनी खनिज किंवा तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांना आता परवाना घेणं आवश्यक आहे। तसंच कोणत्याही परदेशी सैन्याशी संबंधित कंपन्यांना परवाने मिळणार नाहीत असं चीनने स्पष्ट केलंय। चीनने एकूण त्याच्याकडील 5 दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे। चीनकडे जगातील दुर्मिळ 17 खनिजे आहेत। ही खनिजे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहनं आणि संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत। यादी 7 खनिजे आधीच नियंत्रित केली होती, त्यात आता 5 खनिजांची भर पडली आहे। 9 ऑक्टोबर रोजी होल्मियम, एर्बियम, थ्युलियम, युरोपियम आणि यटरबियम या खनिजांच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली आहे। थोडक्यात चीनकडील 17 पैकी 12 खनिजे वापरण्यासाठी चीनचा निर्यात परवाना आता आवश्यक आहे। अमेरिका आणि इतर राष्ट्र चीनच्या या दुर्मिळ खनिजांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत। उद्योग आणि सुरक्षा क्षेत्रात ही दुर्मिळ खनिजे आवश्यक असतात। जगातील दुर्मिळ खनिजांच्या 70% पुरवठ्यावर तसंच त्याच्या 90% प्रक्रियेवर एकट्या चीनचं नियंत्रण आहे। 9 ऑक्टोबर पासून 5 खनिजांवर बंदी आहे। होल्मियम जगातील सर्वात शक्तिशाली चुंबकीय घटक, याचा उपयोग लेझर उपकरणं, अणुभट्टी आणि उच्च तंत्रज्ञानात केला जातो। एर्बियम हा गुलाबी चमक असलेला खनिज आहे। इंटरनेट नेटवर्क, वैद्यकीय लेझर आणि रंगीत काच यात वापर केला जातो। थ्युलियम ल्युटेनियम नंतरचं दुर्मिळ खनिज, एक्स-रे मशीन, लेझर शस्त्रक्रिया, मोबाईल लेझर उपकरणं यात याचा वापर होतो। युरोपियम चमकदार लाल आणि निळा प्रकाश निर्माण करणारं खनिज आहे। LED स्क्रीन, टीव्ही डिस्प्ले आणि नोटांची शाई यात याचा वापर होतो। यटरबियम हे खूप लवकर वाफ तयार करतं। स्टील, क्वांटम संगणन संशोधन आणि वैद्यकीय इमेजिंग यात याचा उपयोग होतो। तर एप्रिल 2025 मध्ये 7 खनिजांवर निर्बंध घालण्यात आले। समारियम याचं चुंबक उच्च तापमानातही शक्तिशाली राहतं। हेडफोन, अण्वस्त्रामध्ये याचा उपयोग होतो। गॅडोलिनियम चुंबकीय न्यूट्रॉन शोषक मानलं जातं। MRI मशीन, अणुभट्ट्या, रडार प्रणाली इथं याचा वापर होतो। टर्बियम टीव्ही, फोनमध्ये हिरवा प्रकाश निर्माण करतं। LED स्क्रीन, प्रकाश योजना, सेन्सर, उच्च तापमानातील चुंबक यात याचा वापर होतो। डिस्प्रोसियम पांढरा पिवळा प्रकाश निर्माण करतं। उच्च तापमानातही शक्ती अबाधित राहते। अणुभट्ट्या, हार्ड डिस्क ड्राईव्ह, जनरेटर यात याचा वापर होतो। ल्युटेशियम 17 दुर्मिळ खनिजांपैकी सर्वात जड आणि मजबूत मानलं जातं। पेट्रोलियम रिफायनरीज, मेमरी उपकरणं, कर्करोगाच्या पेशी मारतं। स्कँडियम 17 दुर्मिळ खनिजांपैकी सर्वात दुर्मिळ आणि खूप हलकं। रॉकेट, हेलिकॉप्टर फ्रेम, बेसबॉल बॅट, LED यात याचा वापर होतो। युट्रियम पृथ्वीवरील सर्वात मुबलक दुर्मिळ खनिज। रडार सिस्टीम, सुपरकंडक्टर, कॅमेरा लेन्स यात याचा वापर केला जातो। तर उर्वरित 5 खनिजांवर अद्याप निर्बंध नाहीत। सेरियम रासायनिक अभिक्रियांमध्ये ऑक्सिडेशन उपयुक्त। ग्लास पॉलिशिंग, इलेक्ट्रॉनिक्समध्ये उपयोग होतो। लॅन्थनम हायड्रोजन शोषणात उपयुक्त। सुपरकंडक्टर, अणुभट्ट्यांमध्ये वापर केला जातो। प्रोमोथियम किरणोत्सर्गी म्हणून उपयुक्त ऊर्जा स्रोत। अणु संशोधन, थर्मो इलेक्ट्रिक जनरेटर यात याचा उपयोग होतो। निओबियम उच्च सुपरकंडक्टिव्हिटी, सुपरकंडक्टर, एरोस्पेस आणि जेट इंजिनमध्ये वापर केला जातो। टॅन्टलम हे गंजत नाही, आम्ल प्रतिरोधक परिणामांपासून दूर राहतं। इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय आणि अवकाश क्षेत्रात याचा वापर होतो। अमेरिका चीनवर या दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे।
2023 मध्ये अमेरिकेत सुमारे 190 दशलक्ष डॉलर किमतीच्या दुर्मिळ खनिजांची आयात झाली. अमेरिकेच्या दुर्मिळ खनिजांच्या गरजांपैकी 80% चीन, मलेशिया, जपान आणि एस्टोनियावर अवलंबून राहावं लागतं. इलेक्ट्रिक वाहनं, पवन टर्बाईन, सौर पॅनल आणि ऊर्जा साठवण प्रणाली यामुळे अमेरिकेची दुर्मिळ खनिजांची मागणी मोठी आहे. अमेरिकेकडे दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया करण्याची क्षमताही कमी आहे, त्यामुळे आयात मोठी आहे. अमेरिकेत कोळशाच्या राखेच्या ढिगाऱ्यात 8.4 अब्ज डॉलर्स किमतीचे दुर्मिळ पृथ्वी घटक असल्याचा अभ्यास सांगतो. त्यामुळे कदाचित भविष्यात दुर्मिळ खनिजांचा देशांतर्गत पुरवठा वाढण्याची शक्यताही आहे. त्यामुळे चीननं घेतलेला हा निर्णय अमेरिकेच्या मुळाशी आलाय. त्यातच अलीकडे चीननं अमेरिकेतून सोयाबीन खरेदीही थांबवली. त्याचा अमेरिकन बाजारपेठेवर आणि उत्पादकांवर परिणाम झाल्यानं ट्रम्प यांच्यावर दबाव वाढतोय. अशात पुढील काही दिवसांत ट्रम्प यांचा चीन दौरा नियोजित करण्यात आलाय. मात्र चीनच्या या धोरणांमुळे ट्रम्प यांनी शुक्रवारी आपण चीनमध्ये जाणार नाही असं तडकाफडकी सांगितलं. मात्र त्यावरून नंतर घुमजावही केलं. नाही, मी तो दौरा रद्द केलेला नाही. मात्र मला माहित नाही की आम्ही तो दौरा करू की नाही. तरी काही झालं तरी मी तिथे जाईन. चीननं हे अचानक पाऊल उचललेलं आहे. कुणालाही याची कल्पना नव्हती. त्यांच्या या निर्णयाचा जागतिक व्यापाराच्या आयात निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो हे मात्र खरं आहे. आपण बोलणी करू, पाहू काय होतं ते. म्हणूनच मी 1 नोव्हेंबरची डेडलाईन दिली आहे. चीननं ही घोषणा केली ते शुक्रवारचा बाजार बंद झाल्यानंतर. त्यामुळे गोंधळाची स्थिती अपेक्षित आहे. अर्थात चीनच्या या घोषणेनंतर ट्रम्प यांनी 100% टॅरिफची घोषणा करून व्यापार युद्ध पुन्हा सुरू होईल याचे संकेत दिलेच आहेत. याआधी अमेरिका आणि चीन यांच्यात अगदी काही महिन्यांपूर्वीच व्यापार युद्ध ताणलं गेलं होतं. ट्रम्प यांनी चीनवर 145% टॅरिफ लावला, तर चीननं अमेरिकेच्या मालावर 125% टॅरिफ लावला. हे कर इतके वाढले की दोन्ही देशांतील व्यापार जवळपास बंद होत आला. मात्र वाटाघाटी झाल्या आणि अमेरिकेनं हा कर 30%वर आणला, तर चीननंही टॅरिफ 10%पर्यंत खाली आणला आणि परिस्थिती पुन्हा निवळली. मात्र आता ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांमधलं हे युद्ध पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत. सध्या 2 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात शांतता पसरली आहे. मोठ्या कंपन्यांपासून ते छोट्यांपर्यंत सर्वच जण अनिश्चिततेच्या वातावरणात आहेत. त्यांचे शेअर्स कमकुवत झाले. त्यात अमेरिकेचं नुकसान अधिक दिसतंय. आता ट्रम्प यांच्या या इशाऱ्याची अंमलबजावणी कशी करतात, त्यांना उत्तम निगोशिएटर मानलं जातं, ते त्यांचं कसब कसं वापरतात, चीन त्यांना कसा प्रतिसाद देतो यावर पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारण अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.